मंडळी नमस्कार, जय महाराष्ट्र. सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. अशातच एखाद्या पक्षाचं तिकीट न मिळाल्यामुळे या ठिकाणी निष्ठावंत रडकुंडी आलेले आहेत, रडताना दिसत आहेत. या ठिकाणी कोण म्हणतंय 1 लिटर पेट्रोल घेऊन ओतून घेणार, जाळून घेणार, तर पक्षाच्या कार्यालयासमोरच कोणी या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत. या ठिकाणी सर्वच पक्षामध्ये बंडखोरीची जोरदार या ठिकाणी रस्सीखेच सुरू आहे. आपल्या नातेवाईक आणि आपल्या मुलाबाळांना तिकीट मिळण्यासाठी नेत्यांचीही धावपळ जोरदार सुरू आहे. अशातच या ठिकाणी महायुती की महाविकास आघाडी की ठाकरे बंधूची युती असे अनेक या ठिकाणी निवडणुकीला आता दिग्गज सामोरे जात आहे. निवडणुकीची अर्ज भरण्याची मुदत आता संपलेली आहे आणि आता अर्जाची छाननी सुरू आहे. यातच भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यामधली महत्त्वाची लढत ही होणार आहे. अशातच या ठिकाणी आताच्या आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत त्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा. मंडळी, मुंबई महापालिका अतिशय महत्त्वाची महापालिका आणि भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती सर्वांनाच या ठिकाणी आपली सत्ता ठेवायची आहे. ज्या भारतीय जनता पक्ष आणि शिंदेनी ठाकरेंवरती आरोप केले भ्रष्टाचाराचे, मात्र ते स्वतः आपल्याकडे बघत नाहीत असाही प्रश्न आता सामान्य जनता मुंबईकर विचारू लागलेले आहेत. 25 वर्षे ठाकरेंच्या सोबत युतीत असताना तुम्ही जे आरोप करताय ते तुम्हाला दिसले नाहीत का? आज तुम्ही त्यांच्यापासून वेगळे झालात म्हणून त्यांच्यावरती आरोप करताय, असेही प्रतिप्रश्न आता मराठी मुंबईकर विचारू लागलेले आहेत. तर दुसरीकडे ठाकरे बंधूची युती जोरदार फाईट देणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने मुंबईच्या निवडणुकीची हवा बदललेली आहे. यातच भारतीय जनता पक्षाला बऱ्याच ठिकाणी शिंदेंच्या उमेदवारावरती खांद्यावरती बंदूक ठेवून निवडणूक लढवायची आहे. तर अशामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. महायुती म्हणजे अनेक पक्षांची झालेली युती, मात्र याच महायुतीला आता छोट्या पक्षांची गरज राहिलेली नाही. त्याचमुळे आता एक एक पक्ष महायुती आणि भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या सेनेला कंटाळून बाहेर पडताना दिसत आहेत. मंडळी, या ठिकाणी नवी मुंबईसारख्या निवडणुकीच्या तोंडावरती युती तुटणे आणि स्वतंत्र निवडणूक लढवणे, जे काल भाजपचा झेंडा घेऊन आपल्या खांद्यावरती निवडणूक लढवत होते ते आज शिंदे गटात किंवा दुसऱ्या पक्षात आहेत. तर अनेक नेते या ठिकाणी जे एकमेकांची तिकिटांसाठी आतापर्यंत वाट बघत होते, खरी निष्ठा ही आता दिसून येऊ लागलेली आहेत. तर अमित शहा मुंबईवरती चांगलंच लक्ष ठेवून आहेत. या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांना थेट त्यांनी फोन करून एक जगह तो शिंदे को छोड़ दो, वो लोग आके रो रहे, अशी ही बातमी आता समोर येऊ लागलेली आहे. यातच निवडणुकीच्या तोंडावरती भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ सोडली आहे अतिशय महत्त्वाच्या पक्षाने, ज्या पक्षाची मुंबईमध्ये महत्त्वाचं मतदार आहे आणि याच भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदेंच्या राजकारणाला कंटाळून थेट एकनाथ शिंदेंची शिवसेना गद्दारी करत आहे असं म्हणत रामदास आठवले यांची RPI या महायुतीतून बाहेर पडलेली आहे. झोपडपट्टी भाग असो किंवा इतर भाग असो, या ठिकाणी RPIचं प्राबल्य आहे. मात्र RPIला सन्मानजनक जागा देत नाहीत. इतक्याच जागा घ्या असा प्रश्न केल्यामुळे रामदास आठवले यांचे कार्यकर्ते मात्र नाराज झालेले आहेत. केंद्रीय मंत्री असलेले रामदास आठवले हे भाजपच्या सोबत आहेत, मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना कुठेही संधी मिळत नाही. म्हणून त्यांचे कार्यकर्त्यांनी थेट 36 ठिकाणी पहिला उमेदवारी यादी जाहीर केलेली आहे. मुंबई महापालिका स्वतंत्र निवडणूक लढवणार आहोत. शिंदेंची सेना गद्दारी करत आहे, गद्दारी त्यांच्या रक्तात आहे, असं थेट आठवले यांचे नेते आणि कार्यकर्ते आता बोलू लागलेले आहेत. त्यामुळे येणारी निवडणूक मुंबई महापालिकेवरची किती रंगतदार ठरणार आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी मुंबई महापालिकेवरती सर्वांनाच आपली सत्ता मिळवणं हे सर्वांना आता या ठिकाणी आपलं लक्ष झालेलं आहे. ठाकरेंकडे येणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढू लागलेली आहे, मात्र सत्तेच्या विळख्यात अडकणाऱ्यांची संख्या तेवढीच वाढू लागलीत. ठाकरेंकडे येतात, नाव मोठं करतात आणि परत शिंदेगडात किंवा भाजपमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे निष्ठावंतांवरती भाजपमध्ये अन्याय होतोय आणि भाजपचे निष्ठावंत सध्या तरी रस्त्यावरती कार्यालयासमोर रडताना दिसत आहे. याबाबत आपल्याला काय वाटतं कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.